राज्य उत्पादन शुल्क विभाग की भरारी पथक 1 ने एक बड़ी कार्रवाई को अंजाम दिया। खारेगांव इलाके में गश्त के दौरान विभाग ने गोवा से अवैध रूप से लाई जा रही विदेशी शराब को जब्त किया है, जिसकी कीमत लगभग 1,56,00,000 रुपए बताई जा रही है। यह कार्रवाई 3 सितंबर को खारेगांव से ठाणे की ओर जाने वाले रास्ते पर की गई। टाटा कंपनी के 6 चक्के वाले टेम्पो को रोककर जांच की गई, जिसमें 1400 बॉक्स विदेशी शराब पाई गई। यह शराब गोवा में बनी थी और महाराष्ट्र में बिना अनुमति लाना दारूबंदी कानून के तहत गैर कानूनी है। ऐसे में टेम्पो और शराब को तत्काल जब्त कर लिया गया। इस मामले में वाहन चालक को गिरफ्तार किया गया, उसके खिलाफ मामला दर्ज किया गया। यह पूरी कार्रवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख के आदेश और वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। अब आगे की जांच निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी और उनकी टीम द्वारा की जा रही है। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्री धनशेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली, गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं, तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यातनं होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली। तर त्यांनी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासणी केली ट्रकची। तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे 1400 बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाहणी केली असता ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं। तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक चालक वाहन चालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याचा तपास सुरू आहे। एकूण 1400 बॉक्सेसची अंदाजे किंमत 1,34,00,000 आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास 1,56,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे निरीक्षक धनशेट्टी आणि त्यांची टीम करते। गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने जवळपास परराज्यातील, त्याच्यामध्ये गोवा असेल, दीव दमन असेल, डुप्लिकेट असेल, परराज्यातील स्कॉच असेल, परदेशातून आयात केलेली स्कॉच असेल, जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालोय आणि यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू होईल। आता ही वाहन आम्हाला आज सकाळीच सापडले, म्हणजे आता 12-12:30 वाजता आहेत। तर आज याच्या पुढे आम्ही ह्या वाहन चालकाकडनं आणखी माहिती आम्ही हस्तगत करू आणि याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा माल नेमका कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होणार होता याची माहिती आम्ही करून आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत लवकरच